आमच्याकडे ना साखरपुडा, हळद व लग्न सगळं एकाच दिवशी असल्यामुळे खूप घाईघाईने सगळे लुक करावे लागतात. साखरपुड्याच्या लुक नंतर लगेच हळदीचा लुक केला आणि तेव्हा आठवलं की साखरपुड्यात तर एकमेकांना अंगठी घातलीच नाही. मग हळदीच्या वेळी ती घातली होती. खूप हसायलाही येत होतं तेव्हा. यांचा मस्त हळदीचा कार्यक्रम चाललेला आणि मी मात्र माझ्या चिली पिल्ल्याला झोपी घालत होते. आणि माहीला ह्या गरमीमुळे हे कपडे नको वाटत होते म्हणून तिची सुद्धा सारखी चिडचिड होत होती. हळदीच्या कार्यक्रमानंतर पटकन जेवण केलं आणि साडी वगैरे चेंज केली, कारण मला माहित होतं लग्नाला खूप घाई होते आणि त्यात मला माझं आवरून माहिरायचं सुद्धा आवरायला लागतं आणि तेच झालं. खूप घाई झाली. आमच्या नवरीबाईचा सुद्धा मेकअप नीट झाला नव्हता. लग्नाला ताई व भाऊजी सुद्धा आले होते. मग तिच्यासोबत थोडे फोटोज वगैरे क्लिक केले. विचार केला होता की आता बर्थडे जवळ आलाय तर छान फोटोज वगैरे काढेन. ह्या साडीवरचा ताईंसोबत काढलेला हा एकच फोटो आहे. त्यानंतर रडायच्या नादात मी एक सुद्धा फोटो नाही काढला. बाय द वे, उद्या 20 मेलाच माझा बर्थडे आहे. त्यानंतर ताईंनी माही राहीला घेतलं. राही तर त्यांच्यासोबत घरी जायला लागलेली. 4-5 दिवसाच्या वनवासानंतर आज चौघी बहिणी एकत्र मिळून खूप छान खेळत होत्या. आणि माझं किती उलट काम आहे बघा. लग्नाच्या आधी पोटभर रडले आणि लग्न झाल्यानंतर विदायच्या वेळी अजिबात रडू आलं नाही. बिचारा आमचा कॅमेरामॅन तास झालं फोन घेऊन फिरत होता. आताच नवरीची बहीण रडेल नंतरच रडेल, पण कशाचं काय थोडंसंच रडू आलं. मी सांगितलं ना की जवळच येणार आहे म्हणून त्या विचाराने सुद्धा रडू येत नव्हतं. की आपल्या एवढ्या जवळ आहे तर कशाला रडायचं. तर आजच्यासाठी एवढंच. जय माता दी.